गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे शनिवार 5 एप्रिल 2025. जवळजवळ 4 दिवसांनी आपण व्हिडिओ करतोय. तब्येत थोडीशी खराब आहे, डाऊन आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तयार करणं जमत नाही. तरी मी 2-3 दिवस पोस्ट टाकल्या आहेत. त्या पोस्ट तुम्हाला नोटिफिकेशन आलेलंच असेल. पोस्टचं सगळं तुम्ही जर सबस्क्राईब ऑल केलेलं असेल तर तुम्हाला मिळून गेलं असेल. आता याच्यामध्ये सगळी जी खेळी झालेली आहे ही खेळी मी तुम्हाला जवळजवळ 1 महिना झालाय सांगतोय की कशी कशी आहे. निफ्टी पडणार आहे हे नक्की, कारण ह्या लोकांनी खेळीच केलेली आहे म्हणल्यानंतर निफ्टी पडायलाच पाहिजे. बरं, त्यांनी खालच्या लेवलला अकॉमोडेट केलेलं आहे, आय एम सॉरी ॲक्युम्युलेशन केलेलं आहे. आणि त्यांनी कुठले स्टॉक्स घेतले याच्यापैकी 2 स्टॉक्सवर मला जरा अंदाज आलेला आहे. तो म्हणजे HDFC बँक आणि ICICI बँक. लगेच घ्यायला जाऊ नका, हे फार टॉपला आहेत, म्हणजे तोंडगाशी पडाल. तर हे जे स्टॉक्स आहेत, अख्खं निफ्टी, SBI, इतर बँक सगळ्या पडल्या आहेत आणि हे 2 मात्र टॉपला जाऊन बसले. अजूनही टॉपला आहेत, ते इयरली हायच्या जवळ आहेत, अगदी जवळ आहेत. शंका नाही वाटणार एवढं कसं काय? बरं, अजून रिझल्ट्स यायचे आहेत, आलेले नाही. रिझल्ट्सवरती नुसता न्यूज चॅनल, बाकीच्या यूट्यूब चॅनल्सवरती नुसता हंगामा पेटवलेला आहे की एवढं वाढेल, तेवढं वाढेल, पॅट एवढा होईल. खरं खोटं देव जाणे. हे कंपनीने नाही दिलेले आकडे, हे कुठल्या प्रायव्हेट एजन्सीचे वगैरे असे आकडे आहेत. येत आहे का लक्षात घेत? म्हणजे जेव्हा मार्केट पडायला सुरुवात झाली होती तेव्हा हे दोन्ही शेअर्स हे खाली पडायला सुरुवात झालेली होती. पण जेव्हा या गोष्टी सांगितल्या गेल्या की अप अप अप, सगळं छान आहे, सुंदर आहे, रिझल्ट चांगले आहेत, तर एवढेच 2 कसे काय वर गेले, खाली जाऊन परत वर गेलेले आहेत. आणि न्यूज टाकली गेली मार्केटमध्ये, पसरवली गेली, हेतू पुरस्सर पसरवली गेली, पेड न्यूज केली गेली की ऑल इज वेल, हा शेअर आता भयानक सुपर्ब रिटर्न देणार आहे. बरं, HDFC किंवा ICICI दोन्ही हे नॉर्मल रिटर्न देतील त्यांच्याप्रमाणे, त्यात काही शंका नाही आहे. म्हणजे ते काही फार पडणारही नाहीत, फार वरही जाणार नाही. थोडासा फरक पडेल, डिफरन्स. मागच्या वेळेस HDFCनी 17% वर रिटर्न दिलेला होता, यावेळेस तो कदाचित 12-13 देईल, पण डील आहे नक्की. तर हंगामा केलेला आहे आणि तो शेअर परत वर गेलेला आहे. तुम्ही त्यातले व्हॉल्यूम पाहिलात तर तुम्ही थक्क व्हाल. म्हणजे हजारो कोटी शेअर्स हे खरेदी विक्री झालेली. आता हा माल कोणाला चेपलाय? ऑब्विसली रिटेलर्सने. बरं, यांचे शेअर अफाट आहेत, अफाट अफाट. रिटेलर्सना माल चेपणं सुद्धा सोपं आहे, इतके शेअर्स आहेत. आणि अजूनही याच्यासारखे काही बरेच शेअर्स असतील. मला तर हे 2 सापडले. मी गेले महिनाभर तुम्हाला सांगतोय, वॉर्निंग देतोय की हे शेअर पाडले, म्हणजे मार्केट पाडलं गेलेलं आहे. ॲक्युम्युलेशन स्टेज चालू आहे या मोठ्या लॉबीची, आणि त्याच्यानंतर हे मार्केट परत अप घालवलेलं आहे. येणं केनं प्रकारे मार्केट अप गेलेलं आहे.
आता मार्केट अप गेल्यानंतर ह्यांनी हे डिस्ट्रीब्युशन चालू केलं, विकायला सुरुवात केली. आणि त्यांचे जोपर्यंत सगळे शेअर विकले जाणार नाहीत तोपर्यंत हे 2 आणि इतर काही शेअर्स त्यांच्याकडचे जे काही असतील ते अपलाच राहणार आहेत. इयरली हायच्या जवळपास राहणार आहेत. अजिबात घ्यायचे नाही आहेत. दोन्ही शेअर्स अतिशय सुंदर आहेत, काहीच प्रश्न नाही आहे. पण लॉंग टर्मसाठी आपल्याला हे शेअर्स आपण रिकमेंड करत नाही. रादर कुठलेच रेकमेंड करत नाही, तुम्हाला क्षेत्र सांगत असतो. बरं, आता या ट्रम्पनी जो धुमाकूळ घातलेला आहे, या धुमाकुळीचा फायदा यांना मिळणारच आहे. परत हे खालच्या भावात विकत घेतील, परत वरच्या भावात विकतील. अजूनही शेअर मार्केट पडायचं आहे. अजूनही इतर देश ट्रम्पच्या टेरिफविषयी काय म्हणतायत हे आपल्याला कळायचं आहे. फक्त चायना रेसिप्रोकेट झालेली आहे. चायनानी परत त्यांच्यावरती टॅक्स लादलेला आहे. चायनानी प्रत्युत्तर दिलेलं आहे, बाकी कुणीही दिलेलं नाही. देतील, कालांतरात देतील किंवा काहीतरी मार्ग काढला जाईल. तो भाग वेगळा, हा भाग वेगळा. तर आता हे शेअर रिटेलर्सच्या गळ्यात चेपणं चालू आहे आणि रिटेलर्स फसत राहतील. त्याच्यानंतर हे शेअर परत पडतील. किती पडतील गॉड नोज. पण ह्यांनी हे पैसे कमवून गेले. 1200ला घेतलेले शेअर हे 1800ला HDFCचा शेअर विकला त्यांनी. 1.5 झाले ना, 50% भाव झाले. बर, कुणाला कानोकान खबर लागणार नाही असले शेअर ICICI आणि HDFC. लाखो शेअर अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये काय तपासणं, हे शक्य होणार नाही. तर अशाच टाईपचे यांनी शेअर निवडलेले होते, हे गॅरंटेड होतं. आणि ह्याच प्रकारे ते पैसे कमवत आहेत. तुम्ही विचार करा, खर्च होऊन काय होणार? 1% होणार नाही. 50% यांना प्रॉफिट झालेला आहे. खालच्या भावात विकत घेतलेले आहेत, वरच्या भावामध्ये विकतात. सिंपल थेअरी. खाली यांनीच पाडले, वरही हेच आणतात. पैशाची पॉवर आहे, सगळी पैशाची पॉवर. अहो, एकेकाकडे 5-5, 10-10, 20-20 हजार कोटी रुपये आहे. अशी जर का एक 100 मंडळी एकत्र आली, त्यांना आणणारा कोणीतरी सूत्रधार असतोच, तर किती पैसे झाले विचार करा तुम्ही. साधं 15-20 हजारामध्ये आपलं मार्केट एका दिवसात हलतं वर खाली. 15-20 हजार कोटी रुपयात. असे 5, 10, 15, 20 हजार कोटी रुपये हे असे 50-100 जण एकत्र आल्यानंतर काय होईल? काय वाटेल ते करू शकतात. ही खेळी लक्षात घ्या. मार्केट पडणार आहे. ज्यांनी हेजिंग केलेलं आहे ते सेफ आहेत, ज्यांनी हेजिंग केलेलं नाही. आत्ता मार्केट अत्यंत अस्थिर परिस्थितीत आहे. हे युद्ध तर चालूच होतात, वेगवेगळी युद्ध चालू होती. चीननी परवाच काहीतरी डोकं वर काढून तैवानच्या आजूबाजूला काय 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 केलेलं आहे. नौका वगैरे सज्ज ठेवलेल्या आहे. इराण अमेरिकेचं चालूच आहे. इराण तर म्हणतोय की तुम्ही आमच्यावर हल्ला कराच, आम्ही बघतोच तुमच्याकडे काय करायचं. रशियानी काल काहीतरी सॅटेलाईटवरनं अंतराळात काहीतरी त्यांनी सोडलंय. काय सोडलंय हे कळलं नाहीये. भीती अमेरिकेला वाटते की त्यांनी परमाणु बॉम्ब वरती ठेवून दिलेले. अमेरिकेमध्ये रशियामध्ये तेवढी कपॅसिटी आहे की अंतराळात परमाणु बॉम्ब ठेवून त्याच्यावरनं हल्ला करू शकतील, एवढी त्यांच्यामध्ये कपॅसिटी आहे.
म्हणजे इतकी ही अस्थिर राजकीय राजकीय नाही म्हणता येणार, ही युद्धाची परिस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर हे ट्रम्पनी आणलेलं टेरिफ खेळणं चालू झालेलं आहे. बरं, ट्रम्प जे बोलतो त्याच्या विरुद्ध वागतो ते आपल्याला माहीत झालंय आता. त्या दृष्टिकोनातनं हे टेरिफ वॉर तो खेळणार, किती दिवस खेळणार बघू आपण आता. फार खेळेल अशातला भाग नाही आहे, पण तरी ते आज महिना काढेल ते, इतर काही घडलं नाही तर. ह्या महिनाभर आपलं मार्केट असं अनिश्चिततेमध्ये खेळत जाणार, वर खाली वर खाली वर खाली वर खाली. आणि त्याचा फायदा पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडर्स हे अगदी परफेक्टली मिळवणार. आणि परत ह्याच्यात भरडले जाणार कोण, तर रिटेलर्स, हे तुमच्या आमच्यासारखे लोक. त्यामुळे अतिशय जपून खेळी खेळा. बाय दी वे, सोनं चांदी विकत घ्यायची वेळ आलेली आहे. त्यातूनही चांदी तुम्ही आरामात विकत घेऊ शकता आता. मे बी 6 महिने, मे बी वर्षभर, मे बी 3 महिने, मे बी 2 वर्ष, मे बी 3 वर्ष वाट बघावी लागेल चांदीवर यायला. पण जेव्हा वर येईल तेव्हा ती उसळी मारून वर येईल. तुम्ही जेवढा वेळ लावेल चांदीवर यायला, तेवढी ती दुप्पट चौपट 8पट उसळी मारून वर येईल. सोनं हे चांदीच्या, म्हणजे 10 ग्रॅम सोनं हे 1 किलो चांदीच्या वर कधीच गेलेलं नव्हतं. आज तुम्ही पाहिलं तर सोन्याचा भाव आहे 88,500 आणि चांदीचा भाव आहे 88. तर दोन्ही अट्रॅक्टिव्ह आहेत. रिस्क आहे, त्याच्या बाबतीत काहीही दुमत नाही. पण सोनं हे तर आपल्यासाठी ऑल टाइम फेवरिट आहे. तुम्ही कुठल्याही भावाला सोनं घ्या, कालांतरात म्हणजे 5 वर्षात ते वर जातच, 5-10 वर्षात, आणि चांगलं वर जातं, रिटर्नही चांगला देतं. सध्या तर त्यांनी फारच, गेल्या 10 वर्षात तर त्यांनी तुफानी रिटर्न दिलेलं. परवा मी माझ्या चांदीचे ETF विकले, ते साधारण 97च्या भावाने विकले, जे केवळ ह्याच्यासाठी घेतलेले होते. म्हणजे चढणार आहेत या एकमेव कारणास्तव मी चांदीचे ETF घेतलेले होते. त्याची पोस्ट टाकली आहे बघा मी. घ्यायचे होते, जास्ती घ्यायचे होते, पण डेअरिंग होईना. एकदम पैसे टाकायची डेअरिंग होत नाही. हळूहळू टुकू 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 करत 5 पट सुद्धा झाले असते. तेवढेच टाकायचे होते 5 पट. तयारी होती, पैसेही होते. पण म्हणलं थोडंसं खेळून बघू. आपले कॅल्क्युलेशन बरोबर जरी असले तरी शेवटी बाजार आहे, काही येऊ शकतं. आणि चांदी त्यावेळेस अप भावात होती. विचार करा, मी 91 रुपये 6 पैशांनी प्रत्येक युनिट चांदीचं विकत घेतलं. हायेस्ट भावाला त्यावेळेस मी विकत घेतलेलं होतं चांदीचे. माझ्या पोस्टमध्ये टाकलेत बघा, त्याचे स्क्रीनशॉट्स टाकलेले आहेत, पोस्टमध्ये तुम्हाला मिळतील. आणि काहीतरी 96-97, आता मला नाही आठवत, 96-60ला मला वाटतं मी ते विकले. ते 2 तारखेला विकले. 3 तारखेपासून मार्केट धडाम. तर मित्रांनो, म्हणून मी सांगत असतो की तुम्ही स्टडी करायचा आहे. माझ्या म्हणण्यानुसार जर तुम्ही विकत घेतलं तर मी कधी विकीन हे तुम्हाला कळणार नाही. मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो, स्टॉक्स नाही, सेक्टर सजेस्ट करू शकतो मी तुम्हाला की कुठला सेक्टरवर जाण्याची शक्यता आहे, कुठला नाही. आत्ता सध्याचा जो बूम आहे त्याच्याप्रमाणे टेरिफ खेळून होईस तोपर्यंत सध्या लोकल मार्केट जे आहे ना, त्याच्यात तुम्ही खेळू शकता. याच्यामधले शेअर्स चांगले बघा. चांगले म्हणजे कुठले, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप पर्यंत यायचंच नाही, कारण याच्यात खेळायचं आहे. स्मॉल कॅपमध्ये आपल्याला शिरायचंच नाही. लार्ज कॅप आणि मिड कॅपच्या खाली यायचंच नाही. कुठले सेक्टर ह्याच्यामध्ये चांगले आहेत की जे फक्त लोकली व्यापार करतात, अमेरिकेवर अवलंबूनच नाही आहे, काही घेणं देणं नाही अमेरिकेचं,
तर आत्ता बांधकाम अतिशय जोरात असतं, कारण पावसाळा लागायच्या अगोदर सगळ्या बिल्डर्सना, सगळ्या सिमेंट लागणाऱ्या व्यापाऱ्यांना हे सगळं सिमेंट उरकायचं असतं सगळं, आणि आत्ताच सिमेंट कंपन्यांचा प्रॉफिट असतो. तर सिमेंट कंपन्या टॉपमोस्ट घ्या, कुठल्या घ्यायच्या ते तुम्ही ठरवा. हे स्विंग घ्यायचं आहे, खाली घ्यायचं आहे, वर विकायचं आहे. चार्ट थोडासा बघणं चालू करा. यूट्यूबवरती चार्टच्या माहिती देणारे हजारो व्हिडिओज आहेत, ती शिकण्यापुरताच वापरा. त्याच्यातल्या टिप्स अजिबात वापरायच्या नाहीत. वापरल्या तर लाखाचे 12,000 व्हायला वेळ नाही लागणार. तर त्याच्यावरनं चार्ट समजून घ्या, चार्टचे वेगवेगळे प्रकार काय असतात ते समजून घ्या. ही सगळी माहिती फ्रीली अवेलेबल आहे. इयरली लोच्या आसपास कोण आहे ते बघा. मला सिमेंटचे शेअर अजिबात आवडत नाहीत, कारण रिस्ट्रिक्शन्स खूप, लिमिटेशन्स खूप येतात त्यांना. यांची चांदी कधी होते की जेव्हा सगळे मिळून एकत्र येतात आणि भाव ठरवतात आणि वर आणतात भाव, त्यावेळेस फक्त त्या क्वार्टरमध्ये त्यांची चांदी होते, तेवढीच. बाकी रुटीनमध्ये चालत राहतं. तर ते आहे. त्याच्यानंतर दारू पिणं वाईट आहे, पण दारूचे शेअर्स आपल्याला वर नेणार यावेळेस, आणि ते लोकलाइज आहे. तर त्यातला चांगला शेअर निवडा. डब्यातला शेअर कुठला तरी एक 15-20 रुपयाचा, 100 रुपयाचा नका घेऊ. जो नावाजलेला आहे, ज्याचे ब्रँड्स नावाजलेले आहेत, असाच दारूची फॅक्टरी बघा आणि त्याचे शेअर्स बघा. तो अति फेमस जो दारूवाला आहे तो मला आवडत नाही. का आवडत नाही मला माहित नाही, पण त्याचा शेअर आज जागेवरच आहे वर्षानुवर्ष. तो कुठं खालीवर आलाच नाही. 1800चा 2000 झाला, एवढंच. कुठला तो शेअर माहीत असेल तो मला आवडत नाही. मी कुठलाही शेअर रेकमेंड करत नाही. तर हा दुसरा सेक्टर झाला. बघा अजून असे काही काही सेक्टर सुचतात का की ज्यांचा धंदा लोकल आहे, ज्यांचा धंदा भारताबाहेर नाहीच आहे. जर धंदाच भारतात आहे तर टेरिफचं काय वाटेल देऊन दे ना, आपल्याला काय करायचंय. आणि तो धंदा चांगला पाहिजे, कंपनी चांगली पाहिजे, वाढती पाहिजे, लार्ज कॅप पाहिजे किंवा मिड कॅप पाहिजे. शोधा, कॉमेंट करा, कुठल्या कंपन्या तुम्हाला वाटतं. कंपन्या वाटतायत म्हणण्यापेक्षा सेक्टर कुठले वाटतायत अजून. बाकी आत्ता तर IT वगैरेसाठी तर थांबाच, कारण IT अजून पडेल, छान पडेल, मस्त. एक 10% तरी IT ला पडायला स्कोप आत्ता चालू आहे. त्यावेळेस आपण घेऊ परत. त्यावेळेस मी तुम्हाला सजेस्ट करीन. सजेस्ट म्हणजे कंपन्याने घ्या हे सजेस्ट करू शकेन मी तुम्हाला, की घेऊ शकता, आता घेण्याच्या भावात आलेले. किंवा तुम्ही ठरवू शकता 10% पडल्यानंतर खूप झालं ना. 10% नाही, निफ्टी आता 23,000ला आहे. 10% जर का पडला निफ्टी तर तो किती 20,800ला वगैरे येणारच आहे. अजून स्वस्तात येईल ना, 20,600ला वगैरे येणार आहे. तर घ्या त्यावेळेस, सांगायची गरज नाही. असा प्रकार आहे सगळा. सोनं चांदी ज्यांचं डेअरिंग आहे त्यांनी घ्यावं, ज्यांचं डेअरिंग नाही त्यांनी त्यात शिरू नये. शक्यतो ETF किंवा फिजिकल दुकानात जाऊन सोनं घ्यावं. दुकानदार नावाजलेला तरी असावा किंवा तुमच्या अनेक वर्षांच्या खात्रीचा असावा. ह्याच्यामध्ये 24 कॅरेटचं सोनं घ्यायचं आहे. दागिने घ्यायला जायचे नाहीत. दागिन्यांमध्ये घडणावळमध्येच तुमचे सगळे रिटर्न निघून जातात. तर तुम्ही
24 कॅरेट सोनं घ्यायचं आहे, त्याची रिसीट घ्यायची आहे, 3% गव्हर्नमेंटचा टॅक्स चुकवायचा नाही. काही गरज नाही चुकवायची. तर घ्या, उद्या मी फिजिकल चांदी नक्की घेतोय. उद्या किंवा परवा सकाळी सकाळी वातावरण बघून, भाव बघून. फिजिकल सोनंही घ्यायला हरकत नाही, पण सोन्याला मी थोडासा कॉशियस आहे, पण चांदीला तेवढा नाही आहे. कारण चांदी त्याने लिमिट क्रॉस केली आहे चांदीने खाली घसरण्याची. जाऊही शकते, जाणार नाहीच असं नाही, पण जी थिरॉटिकल आपण लिमिट बघतो ती चांदीने कधीच क्रॉस केली आहे. तुम्ही बघा ना, चांदी 1,01,000 गेलेली चांदी आत्ता 88,500 आहे. म्हणजे विचार करा, 88लाच आहे, 88,500 सुद्धा लावणार. आणि सोन्याच्या खाली आलेली आहे, सोन्याच्या भावाच्या. म्हणजे विचार करा, मस्त चांदी घ्या आणि चांदीची चांदी करा. आहे ना धमाल? नाही तर ETF घ्या तुम्हाला जर का वाटत असेल, पण ETF मध्ये रिटर्न हा कमी मिळतो, हा थोडासा प्रॉब्लेम आहे. फार नाही आहे. जेव्हा तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष ETF मध्ये पैसे ठेवता तेव्हा काही फरक नाही, पण स्विंगला मात्र प्रॉब्लेम आहे. तर सोनं चांदी घेण्याच्या परत वाटेवरती आहेत, नक्की घ्या. अजून 1,000 रुपये पडले तर घेऊनच टाका डोळे झाकून, पण आत्ता सुद्धा रिस्क घ्यायला हरकत नाही. एवढ्या चांगल्या किमतीला ते दोन्ही आहे. याच्यानंतर आपल्याला जे घ्यायचं आहे ते म्हणजे शेअर्स बघत राहायचे आहेत. पूर्वीचे आपले सेक्टर्स जे आहेत त्याच्यात FMCG जे सेक्टर्स आहेत त्यामधला एखाद दुसरा शेअर आत्ता खाली आहे, शोधून काढा. मी जो म्हणतोय तो की जो इयरली लोच्या आसपास आहे, FMCGचा शेअर आहे ना धावाला. बाकी सगळे वर आहेत. FMCGचे सगळे शेअर वर आहेत. आपण आपलं सिलेक्शन बघा किती भारी होतं. बरं, सांगायचं राहिलं तुम्हाला, मी पोस्टमध्ये टाकलेलं आहे, पण सोनं चांदीमध्ये मी 1,097 युनिट्स घेतलेले होते, काहीतरी 99,800 रुपयाचे घेतले होते. ते विकून मला 6,000 रुपये टोटल प्रॉफिट झाला. आणि त्या 6,000चे मी काहीतरी किती घेतले, 74 युनिट गोल्डचे मिळाले मला ETFचे. हा सगळा ETFचा कारभार आहे. आता हे जे 74 युनिट्स माझे गोल्डचे मिळालेले आहेत ते फ्री आहेत का, तर चांदीच्या प्रॉफिट मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय, उदाहरण देऊन सांगतोय. पोस्टमध्ये याचे तुम्हाला स्क्रीनशॉट्स मिळतील माझे, तेही बघून घ्या. ह्याच किमती आहेत. 1,05,900 का 900 वरती काहीतरी पैसे, 950 असं काहीतरी मी ते विकले. तर हे स्क्रीनशॉट दिलेले आहेत. हे का सांगतोय, तर अशी अपॉर्च्युनिटी आली आणि आपण थोडे थोडे प्रॉफिट जर का गोळा करत गेलो आणि त्यातून शेअर्स विकत घेत गेलो किंवा आपले काही शेअर्स फ्री केले अशा अपॉर्च्युनिटीमध्ये, तर हे शेअर्स फ्रीच आहेत. हे मी माझे खिशातले पैसे टाकलेले नाही. मला एका महिन्यात चांदीत प्रॉफिट झाला, तो मी सोन्यात टाकला. हे 74 सोन्याचे युनिट्स मी आयुष्यभर विसरून जाणार, हे तसेच पडतील, काही बिघडणार नाही, ते वाढत राहतील. अगदीच गरज असेल तेव्हा असे जे जमवलेले सगळे आहेत तेव्हाच मी अगदी गरज असेल तरच विकायला काढीन, नाही तर विकणारच नाही. म्हणजे हा खूप मोठा बेनिफिट आहे याच्यामध्ये, प्रचंड बेनिफिट आहे. तर हा बेनिफिट सांगण्याकरता मी तुम्हाला हे सगळं कॅल्क्युलेशन सांगितलं. प्रॉफिट किती होतो किती नाही हे इमटेरियल आहे. तुमचा प्रॉफिट कदाचित 6 लाख असेल,
माझा प्रॉफिट 6,000 आहे, काही जणांचा 600 असेल, ठीक आहे ना, काही बिघडत नाही. तेवढ्याचे सोनं घेतलं मी, आय एम हॅपी. माझं भांडवल मला परत मिळालं, प्रॉफिट गुंतला गेला. जसं आपण मागच्या महिन्यात हेजिंग विषयी सांगितलेलं होतं. आय एम सॉरी, काय ते काय म्हणतात त्याला, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सच्या अगेन्स्ट शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस, जसं आपण काय केला, मला शब्दसुद्धा विसरलो. तर जो आपण मायनस केलेला आहे, हे जसं मी मागच्या वेळेस सांगितलं, तसं यावेळेस अजून एक नवीन गणित की फुकटचे शेअर्स गोळा करायचे, त्या पद्धतीने गोळा होतात. थोडंसं डोकं वापरलं, थोडंसं अभ्यास केला तर हे सहज पॉसिबल होतं. खालच्या लेवलला घ्यायचे, इयरली लोला घ्या, इयरली हायला विका. दोन्ही गाठता येणं अशक्य आहे, त्याच्या जवळपास मात्र गाठता येऊ शकतं. इयरली लोला तुम्ही अगदी लोला जरी विकत घेतलं तरी शेअर त्याच्याहून लो जाऊ शकतो. त्यावेळेस टॉपअप करत राहायचं, कपॅसिटीप्रमाणे टॉपअप करायचं. आपली कपॅसिटी कशी वाढवायची हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीत ती कपॅसिटी वाढवत जायची. आत्ता आपण 75% थांबलोय, 25%ची वेळ लवकरच येईल असा माझा अंदाज आहे. आणि आपण जे हेजिंग केलेलं आहे त्यातूनही आपल्याला चांगला प्रॉफिट मिळेल, चांगला, असं मला वाटतंय. ज्यांनी हेजिंग नाही केलं त्यांनी सोमवारी करून टाकत असं मला वाटतंय. बघा, तुमच्यावर आहे, मी काय तुम्हाला आग्रह करणार नाही, पण हेजिंग केलं तर एक डोक्याची रिस्क जाते. मे बी तुम्ही पुढच्या महिन्याचं, त्या सप्टेंबर एंडचं किंवा डिसेंबर एंडचं सुद्धा हेजिंग करू शकता. काही नाही, कुठलाही पूट घ्यायचा, तो शोधायचा. 21,000 फूट, 20,000 फूट, मार्केट कुठं खाली जाऊ शकतं 6 महिन्यामध्ये, तेवढा अंदाज घ्यायचा आणि ते पूट घ्यायचं. तर तेवढं पूट घेतलं तर तो केवढ्याला आहे बघा. उगीच प्राईस त्याची अतिप्रचंड नाही ना, तुमच्या साधारणतः 1 ते 2% तुमचं बसायला पाहिजे ती प्राईस तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या. आणि ॲनलाइज करायला मला पाठवून द्या, मी ते ॲनलाइज करून तुम्हाला सांगेन, त्याचं पोस्टिंग करून टाकेन. पण ॲनलाइज ह्याचं पण करा, त्याचं पण करा, असे 10 नका पाठवू मला एकाचंच पाठवा. म्हणजे त्याचं स्क्रीनशॉट मी तुम्हाला पाठवून देईन. जर तुम्ही ते ॲनलाइज करायला शिकलात तर तुम्हाला थोडंसं खेळल्यानंतर कळेल की कसं ॲनलाइज करतात. ॲनलाइज काय करायचं आहे की बाबा हा भाव या दिवशी आला तर ते खेळत बसावं लागतं की बाबा तुम्हाला 19,000 भाव आला, 18,000 भाव आला, 20,000 भाव आला, आणि डेट्स बदलत राहाव्या लागतात. दर 15 दिवसाची डेट बघत राहायची आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की कधी कधी तो आपल्याला हेजिंग प्रॉफिटेबल ठरू शकतो. आणि प्रॉफिटेबल ठरतंय का नाही ठरत, मग कुठलं हेजिंग घ्यायचं हेही कळतं. आत्ता मला वाटतं 21,500चा डिसेंबरचा पूट जो आहे हा काहीतरी 200च्या भावाला चाललेला आहे. तर डिसेंबरला तुम्हाला जवळजवळ 8 महिने आहेत. 8 महिने 200 म्हणजे 25 रुपये महिन्याला तुम्हाला हेजिंग पडलेलं आहे. 25 गुणले 75, 2,000 रुपये धरा तुम्ही. 20 लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर तुम्हाला 2,000 रुपये महिना हा तुम्ही भाडं भरताय. त्याचं पडला तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. हेजिंगमध्ये मिळतील की नाही बघा, त्याला मी पाहिलेलं नाही आहे. पण परवा मी तो बघत होतो त्यावेळेस मला तो दिसलेला होता. आता नीटचं आठवतही नाही मला, परवा नाही कालच बघत होतो. तर हे बघा, त्याच्याप्रमाणे निर्णय घ्या. सोनं चांदी झालं, मी ETF आपले काही स्वस्त होत आलेले आहेत, तर त्या ज्युनियर बीज म्हणा किंवा निफ्टी मिड कॅप 50 बघा,
हे बँकिंगचे बघा, बँकिंगचे वर आहेत. पण हे जे दोन आहेत हे दोन खाली आलेले आहेत. निफ्टी 50 बऱ्यापैकी खाली आलेला आहे. स्मॉल कॅपमध्ये एवढ्याच हात घालायला नको असं मला तरी वाटतं. तर हे जे ETF आहेत हे ETF तुम्हाला आत्ता बघायला हरकत नाही, याच्यावर नजर ठेवा. थोडे जर का दिवसभरामध्ये एक 10 रुपये खाली गेलेले दिसले तर पटदिशीने थोडेसे घेऊन टाका. ज्यांनी पूर्वी घेतलेले असतील त्यांनी मात्र काहीही करू नका. 75% जे आलेले आहेत त्यांनी अजिबात काहीही करायचं नाही. जे 100% आपल्याला जायचं आहे ते निफ्टी पार पडल्यानंतरच जायचं आहे, आत्ता नाही जायचं. ज्यांच्याकडे स्पेअर पैसे आहेत त्यांनी जरूर टाकावे. त्याच्यानंतर सोनं चांदी झालं, ETF झाले. आपले सेक्टर जे आहे ते सेक्टर आता कुठले बदलायचे हे विचाराने बदला. आपलं लॉंग टर्मसाठी हे कन्झम्पशनचे शेअर्स आहेत. हां, कन्झम्पशनचेही चालू शकतात. उदाहरणार्थ आता हीट वेव्ह येणारे सगळ्यांचं चाललेलं आहे. मग लोक काय करणार? 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स सुद्धा फ्री झालेला आहे. पैसे बरेच जणांचे वाचतील. 60,000 धब दिशेने महिन्याच्या याच्यामध्ये काय ते पहिल्याच महिन्याच्या बजेटमध्ये मोठा AC 2.5 टनाचा 2-3 टनाचा AC ढाप 60,000चा वाचलेत ना, घेऊन टाका. कुठल्या कोणाच्या खिशातले गेलेत. तर एसीचा सेल वाढणार हे अगदी डोळे झाकून लक्षात घ्या. फक्त एसीची कुठली कंपनी घ्यायची की जी प्राइस ॲक्शन दाखवते आणि जी आत्ता कमीत कमी भावाला आहे, त्याचा सेलही चांगला होण्याची शक्यता आहे, असा सगळा अभ्यास करून निवडा. वाटल्यास कॉमेंट करा, बघू. तर आपले जे आहेत हे कन्झम्पशन, IT आणि FMCG हे जे आपले शेअर आहेत हे शेअर आहेतच आहेत. ह्याच्यात अजूनही आता हे पडलं आपलं मार्केट की त्यावेळेस फायनान्शियल कंपनीज ॲड होणार आहेत. म्हणजे आत्तापासूनच आपल्याला फायनान्शियलचा स्टडी करायचे आहेत. हे मी जे सांगितलं आहे हे कायमचे आहेत. म्हणजे लॉंग टर्मसाठीचे शेअर निवडण्याकरता मी हे सेक्टर्स सांगितले. आणि सिमेंट म्हणा किंवा दारूचे कंपन्या ह्या ज्या सांगितलेल्या आहेत ह्या तात्पुरत्या. टेरिफ जोपर्यंत ट्रम्प खेळतोय तोपर्यंत आपल्याला त्या कंपन्यांमध्ये स्विंग घ्यायचा आहे. खाली पडलेलं असेल इयरली लो घ्यायचंय, वर गेलं की विकायचं. दॅट्स ऑल. चला मित्रांनो, बराच वेळ झाला. खूपच म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासाच्या वर झालेला आहे आज आपला. परत भेटूया सोमवारी. काय होतंय त्याच्यावरती बघू आपण आणि तेव्हा आपण परत भेटू. आणि काय करायचं, परत डिस्कशन करू. कॉमेंट्स आले तर मी नक्की उत्तर देईन. चलो बाय, गुड डे.